हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं आता एनालिसिस करूया. कालचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला असेल, तर काल मी तुम्हाला काही लेव्हल्स दिल्या होत्या निफ्टीमध्ये आणि त्या परफेक्टली काम केलेल्या आहेत. जर का तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर. ते कसं काय केलंय ते मी तुम्हाला आता थोड्या वेळात एक्सप्लेन करते. तर सगळ्यात आधी आपण निफ्टीच्या डेली चार्टवर जाऊया. निफ्टीमध्ये जे आहे ती डोजी कॅन्डल बनवलेली आहे डेली टाईम फ्रेममध्ये. ठीक आहे. आता डोजी कॅन्डल म्हणजे ह्याला इंडिसिजिव्ह कॅन्डल असं पण म्हणतात. म्हणजे ज्या कॅन्डलमध्ये तुम्ही काहीच डिसाईड करू शकत नाही, की मार्केट नक्की आता कोणत्या साइडला जाईल. म्हणजे ह्यामध्ये बायर्स आणि सेलर्स दोघांचं सुद्धा इक्वली प्रेशर असतं. त्यामुळे त्याला डोजी कॅन्डल असं म्हणतात. मग ते डोजी कॅन्डल 3 प्रकारचे असतात. म्हणजे ही जी कॅन्डल झाली आहे डोजी, याला लाँग लेग डोजी कॅन्डल असं म्हणतात. एक डोजी कॅन्डल असते ती अशी नॉर्मल असते. म्हणजे प्लस साइन जे असतं आपलं, म्हणजे इक्वली बॉडी असते. बॉडी पण इक्वल आणि त्याचे जे विक्स आहेत ते पण इक्वल असतं. ती कॅन्डल असते ती नॉर्मल डोजी कॅन्डल असते आणि एक कॅन्डल असते ती अशी बनते. म्हणजे ज्याचा लेग खूप मोठा आहे, विक मोठी आहे आणि बॉडी इथं थोडीशी आहे. ही पण डोजी कॅन्डलच असते. अशा 3 टाइपच्या डोजी कॅन्डल्स बनत असतात. त्याला इंडिसिजिव्ह कॅन्डल्स असं पण म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये बायर्स आणि सेलर्स दोन्हीचं पण सेम प्रमाणातच प्रेशर असतं. तर मार्केटमध्ये जे आहे ते आज डेली टाईम फ्रेमवर डोजी कॅन्डल बनली आहे. म्हणजे आज बायर्सनी पण तितकाच जोर लावलाय आणि सेलर्सनी सुद्धा तितकाच जोर लावलाय. तर आजच्या मार्केटमध्ये जी कॅन्डल बनली आहे ह्याच्यावरून डेली टाईम फ्रेमवर ह्याच्यावरून आपण आता थोडे जास्त कन्फ्यूज होणार. उद्याला आपल्याला हे बघता येईल, की मार्केट कोणत्या साइडला फुटतंय. म्हणजे बायर्स जिंकतायत की सेलर्स जिंकतात हे आता उद्यालाच आपल्याला बघायला मिळेल. उद्याच्या मार्केट ओपनिंगवर आणि कसं मार्केट बिहेव करते. सुरुवातीचे एक 10-15 मिनिट त्याच्यानंतर आपल्याला समजेल, की आता मार्केट एक्झॅक्टली कोणत्या साइडला जाईल. ठीक आहे. आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर मी इथं तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर काल मी काही लेव्हल्स दिल्या होत्या तुम्हाला आणि आज मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन झाले. काल मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, की ह्या जर कोणत्या एरियामध्ये मार्केट ओपन होत असेल, तर तुम्ही आधी मार्केटला व्यवस्थित सेट होऊ द्या. त्याला त्याची डायरेक्शन क्लिअर करू द्या आणि मगच तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करा. असं मी काल सांगितलं होतं तुम्हाला. तर आज मार्केट जे आहे ते या एरियामध्येच ओपन झालंय आणि त्याच्यानंतर मार्केट पडले आणि मग इथल्या जे कोणी सेलर्स होते ह्यांना ट्रॅप केलंय मार्केटने आणि पुन्हा मार्केट अप साइडला मूव्ह केलंय. ठीक आहे. कधी पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण मार्केट गॅप अप ओपन होतं ना, तेव्हा मार्केटचं एक नेचर आहे. जेव्हा मार्केट गॅप अप ओपन होतं, तेव्हा सगळ्यात आधी ते थोडंसं खालच्या साइडला मूव्ह करतं आणि ते असं दाखवतं, की मी आता सेलिंग साइडला जातोय. असं थोडा वेळ दाखवतं आणि नंतर ते तिथल्या सेलर्सना ट्रॅप करूनच मग वरच्या साइडला मूव्ह करतं आणि जेव्हा पण मार्केट गॅप डाउन ओपन होतं, तेव्हा मोस्टली सुरुवातीच्या कॅन्डल्सना ते अप साइडला मूव्ह करते. तिथं बायर्सना ते ट्रॅप करतं आणि मग ते डाउन साइडला मूव्हमेंट करतं. ठीक आहे. तर अगदीच दरवेळेसच असं होईल असं नाही, पण धिस इज द वन ऑफ द नेचर आहे मार्केटचं. मोस्ट ऑफ द टाईम मार्केट असं बिहेव करतं. कधी-कधी असं पण होतं, की गॅप अप ओपन होऊन डायरेक्टच मार्केट वर अप साइडलाच मूव्ह करायला सुरुवात होतं. असं सुद्धा होतंय. पण बऱ्याच वेळा मार्केट जेव्हा गॅप अप ओपन होते, त्यावेळी मोस्ट प्रोबॅबिलिटी अशी असते, की मार्केट सुरुवातीला थोडंसं खाली पडतं. सेलर्सना ट्रॅप करतं आणि मग अप साइडला मूव्ह करतं. जर त्याला अपसाइडला जायचं असेल तर. तर अशा वेळी आपण सेलर्सना ट्रॅप करायची वाट बघायची असते आणि मग तुम्ही तुमची ट्रेड प्लॅन करायची असते. ठीक आहे. तर इथे पण कालच्या मार्केटमध्ये तसंच झालं, की मार्केट गॅप डाउन ओपन झालं. त्याच्यानंतर मार्केटनं थोडा वेळ बायिंग साइडला जात असल्याचं भासवलं. तिथल्या बायर्सना वगैरे ट्रॅप केलं आणि मग मार्केट डाउन साइडला मूव्ह झाले. ठीक आहे. आता मी काल एक गोष्ट आणखी सांगितली होती तुम्हाला, की हा जो गॅप आहे परवाचं मार्केट आणि कालच्या मार्केटमध्ये, हा गॅप जो आहे तो कालच्या मार्केटने फील नाही केला. ठीक आहे. तर आज जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी होती, की मार्केट जे आहे हा गॅप फिल करण्यासाठी अपसाइडला मूव्ह करेल. तर आज एक्झॅक्टली तेच झालंय. त्यानंतर आणखी एक गोष्ट आज काय झालं, मार्केट आज गॅप अप ओपन झालं. त्यानंतर थोडंफार सेलिंग साइडला गेल्यासारखं भासवलं. त्याने इथले सगळे सेलर्स जे होते इथले, ते सगळे ट्रॅप केले. इथे काही बायर सॉरी सेलर्स जे होते ते ट्रॅप केले आणि मग मार्केट जे आहे अपसाइडला मूव्ह झाले. ठीक आहे. आता ह्या लेव्हलच्या होता. हा एक मी तुम्हाला ही एक लेव्हल मी तुम्हाला दिली होती. तर ही सुद्धा परफेक्टली काम केलेली आहे. जेव्हा ही लेव्हल तोडली, इथं चांगली मूव्हमेंट सुद्धा आली. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं पुलबॅक केलंय कॅन्डल्सनी. इथं पुन्हा सपोर्ट घेतलाय त्याने आणि मग मार्केट पुन्हा अपसाइडला मूव्ह करायला सुरुवात झाली. त्यानंतर ही एक लेव्हल मी तुम्हाला सांगितली होती 23,000 ची, जी की सायकॉलॉजिकल लेव्हल आहे आणि ह्या ठिकाणी मार्केट जे आहे कधी पण थोडासा टाईमपास करत असतं. हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं. आज पण एक्झॅक्टली असंच झालंय. मार्केटने अपसाइड मूव्ह केलं, त्यानंतर थोडं पुलबॅक केलं. इथं
23,000च्या लेव्हललाच मार्केटने बराच वेळ टाईमपास केलाय आणि मग पुन्हा मार्केट अपसाइडला गेलं. त्यानंतर पुन्हा मार्केटने पुलबॅक केलंय. इथं 2-3 वेळा मार्केटने 3-4 वेळा सपोर्ट घेतलाय आणि मग पुन्हा मार्केट अपसाइडला मूव्ह केलं. तर ह्याच लेव्हलला मार्केटने एवढा टाईमपास का केलाय? तर ही 23,000 ची सायकॉलॉजिकल लेव्हल आहे आणि म्हणून मार्केट अशा लेव्हलला कधी पण टाईमपास करतं, इथं ट्रॅपिंग करत असतं किंवा इथून पुलबॅक घेत असतं. हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. आज एक्झॅक्टली मार्केटने तसंच केलं आणि मग मार्केट अपसाइडला मूव्ह झाले. अपसाइडला पण मी काल तुम्हाला सांगितलं होतं, जर मार्केटनं 23,000 ची लेव्हल तोडली, तर मार्केट जे आहे, ते कालची जी परवाची मार्केटची जी क्लोजिंग होती 23,090 आसपास, तर 90-89 वगैरे. तर इथपर्यंत तरी तुमचं फर्स्ट टार्गेट राहील, जर 23,000 तोडलं तर. आणि इथपर्यंत मार्केट येईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आज एक्झॅक्टली आज इथपर्यंत मार्केट गेलंय. त्यानंतर आणखी थोडंफार मार्केट मूव्ह झाल्यासारखं केलंय. इथं कदाचित फेक आउट केलंय मार्केटने आणि इथून पुन्हा मार्केट जे आहे, इतक्या तेजीनं खाली आलंय. मार्केटने इथं जर कोणी बायिंग वगैरे केले असेल, तर इथल्या बायर्सना बाहेर पडायला अजिबातच टाईम दिला नाही. ही जी कॅन्डल आहे आजची सेलिंगची, तर ह्या कॅन्डलने मार्केटमध्ये ही आय थिंक 2 वाजून 45 मिनिटांची कॅन्डल आहे. ही मार्केट अगदी जोरात खाली आली. इथं बाहेरच बाहेर पडायला त्यानं टाईमच दिला नाही. एवढ्या जोरात ट्रॅपिंग झालं आणि ह्या 3 कॅन्डलमध्ये ह्या सगळ्या लेव्हल्स तोडल्या आणि मार्केट जिथं ओपन झालेलं तिथपर्यंत मार्केट आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज मार्केटमध्ये मूव्हमेंट झालेत आणि आपल्या ज्या लेव्हल्स होत्या त्या परफेक्टली काम केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता उद्याला काय होईल? मार्केटमध्ये एवढी जास्त का सेलिंग आली? तर ह्याचे रिझन्स म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी जे आहे ना, ते हे जे 2 इंडायसेस आहेत ते जानेवारी महिन्यामध्ये 3.5% नी पडले ह्यावर्षी. ठीक आहे. तर मागचा जर डेटा आपण पाहिला, 1 मिनिट मी तुम्हाला एक दाखवते पिक्चर. आता हा एफ-आय-आयचा सेलिंगचा डेटा आहे. ओके. आता ही जी कॅन्डल तुम्हाला रेड कलरची डाउन साइडला दिसते ना, हा जानेवारी महिन्याची कॅन्डल आहे ही 2024 ची आणि इथे आहे ही कॅन्डल आहे जानेवारी महिन्याची 2025 म्हणजे यावर्षीची. ठीक आहे. तर आतापर्यंत एफ-आय-आयने जवळपास 7.8 बिलियन डॉलर इतकी सेलिंग केली आहे आणि ही आतापर्यंतची वन ऑफ द हायेस्ट रेकॉर्ड आहे हे सेलिंगचं जानेवारी महिन्यातलं. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जानेवारी महिन्यामध्ये एवढी सेलिंग कधीच झाली नाही. 2021 मध्ये झालेली होती जानेवारी महिन्यामध्ये सेलिंग, पण ती 3% झालेली. पण आता जे आहे ती 3.5% जानेवारी महिन्यामध्ये सेलिंग झाली. पण वर्षाच्या सुरुवातीलाच 3.5% सेलिंग होणं ही खूप मोठी गोष्ट असते ॲक्चुअली. जानेवारी महिन्यामध्ये मार्केट इतकं जास्त कधी पडत नाही. पण याच वर्षी ते इतकं जास्त पडले आणि याची खूप सारी कारणं आहेत. जसं की ते एफ-आय-आयने 8 बिलियन डॉलर सेलिंग केले. ठीक आहे. तर आता $8 बिलियन सेलिंग म्हणजे इंडियन रुपीजमध्ये जवळपास 69,000 करोड इतकी सेलिंग एफ-आय-आयने केले. आणि याचं कारण बरेच कारण आहेत त्याच्यामध्ये. जसं की इंडियन इक्विटी मार्केटमध्ये प्रेशर सुरू आहे खूप जास्त. त्याला जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत, पॉलिटिकल टेन्शन्स आहेत, जागतिक मंदी येते, इंटरेस्ट रेट वाढत आहेत. कॉर्पोरेट अर्निंग्ज जे आहे म्हणजे कंपन्यांचे प्रॉफिट्स जे आहेत, ते खूप जास्त कमी झालेत. आणि त्यामुळे इन्व्हेस्टर्सच्या मनात ना खूप जास्त भीती तयार झाली आहे. आणि त्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प जे आहेत, त्यांनी आता टेरिफ वाढवणार असल्याचं सांगितलं. टेरिफ म्हणजे आपलं इम्पोर्ट एक्सपोर्ट टॅक्स जो असतो, तो आता ते वाढवणार आहेत. आणि ह्याच सगळ्या कारणांमुळे इन्व्हेस्टर्स जे आहेत, ते आता कन्फ्यूज झाले. त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आता सध्या इंडियन मार्केट भयानक पडत आहे. आणि म्हणून एफ-आय-आयज जे आहेत, म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स जे आहेत, ते सेलिंग करत आहेत खूप मोठ्या प्रमाणात आणि ते आता त्यांच्या पोझिशन्स ज्या आहेत इंडियन मार्केट्समधल्या, त्या सगळ्या क्लोज करत आहेत. ठीक आहे. आता मार्केटमध्ये आज थोडीशी पॉझिटिव्हिटी बघायला मिळत होती, की असं वाटत होतं, की मार्केट आता चढायला सुरुवात झालेली आहे. पण तरीसुद्धा मार्केट क्लोज होता इतकी जास्त अचानक सेलिंग आली आणि मार्केट पुन्हा होत्या त्याच लेव्हलला आलेलं. काल होतं त्याच लेव्हलला आलं. म्हणजे जिथं मार्केट ओपन झालं त्या लेव्हलला आणि मार्केटने आता इनडिसिजिव्ह कॅन्डल बनवली डेली टाईम फ्रेमवर. त्यामुळे आता उद्या मार्केट काय करेल ह्याच्यावरच सगळं डिपेंड आहे, की उद्या मार्केट गॅप अप ओपन होतंय, गॅप डाउन ओपन होतंय, की मार्केट कोणत्या साइडला मूव्हमेंट करते. हे आता उद्या मार्केट कुठं ओपन होते त्यावर आपण सांगू शकतो. आता उद्यासाठी मी तुम्हाला काही लेव्हल्स देते निफ्टीमध्ये. तर उद्या मार्केट एक्झॅक्ट कुठे ओपन होते त्यावर डिपेंड आहे. अगेन आता उद्यासाठी सुद्धा 23,000 ची लेव्हल असणारच आहे कारण की मार्केट 23,000 च्या आसपासच क्लोज झाले. तर उद्या जर मार्केट इथं कुठे ओपन होत असेल ह्या लेव्हलमध्ये तर सगळ्यात पहिला मार्केटसाठी सपोर्ट सॉरी रेजिस्टन्स असणार आहे 23,090 आणि त्याच्यानंतर 23,137. जर 23,137 चा मार्केटने जर रेजिस्टन्स तोडला
तर मार्केट 23,347 पर्यंत जाणार. ठीक आहे. आणि जर मार्केटने अ, इथे कुठे ओपन होऊन जर मार्केट डाउन साइडला मूव्हमेंट करायला लागलं किंवा गॅप डाउन ओपन झालं, तर त्याच्यासाठी पहिला सपोर्ट हा असणार आहे 22,857. 22,857 ची लेवल जर मार्केटनं तोडली, तर मार्केटसाठी पहिला सपोर्ट हा असणार आहे 22,786 आणि हा सपोर्ट तोडला, तर मात्र मार्केट 22,645 पर्यंत येणार. इथं आधीमध्ये कोणताही सपोर्ट नाही. डायरेक्ट मार्केट 22,645 पर्यंत तरी येईलच. 22,786 ची लेवल तोडली तर. ठीक आहे. तर ह्या लेव्हल्स तुम्ही लक्षात ठेवा. ह्या ज्या छोट्या लेव्हल्स मी काही दिले, ह्या सुद्धा इम्पोर्टंट लेव्हल्स आहेत म्हणून मी ह्या काही लेव्हल्स ठेवले. 23,000 च्या जवळ उद्या सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायचं. जर इथं कुठं आसपास मार्केट असेल, तर ही सायकॉलॉजिकल लेव्हल असल्यामुळे इथं मार्केट टाईमपास हे करतच असतं. ही लेव्हल नेहमी लक्षात ठेवायची. सायकॉलॉजिकल लेव्हल जिथं-जिथं असेल, ती लेव्हल नेहमी लक्षात ठेवायची. तर उद्यासाठी ह्या लेव्हल्स असणार आहेत. सो या लेव्हल्स लक्षात ठेवूनच तुम्ही तुमचा अकॉर्डिंगली तुमचा जो काही ट्रेड आहे तो प्लॅन करा. आणि ह्या ज्या लेव्हल्स आहेत, ह्या लेव्हल्स मार्केट तोडू शकतंय. अ, तर ह्या लेव्हल्स जवळ जेव्हा पण मार्केट येते, तेव्हा ते तिथं थोडं टाईमपास करत असतं किंवा कधी-कधी पुलबॅक करत असतं. जे काय आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या त्या लेव्हल्स जवळ आणि ट्रॅप होऊ नका. या सगळ्या लेव्हल्स लक्षात ठेवून तिथं काही ट्रॅपिंग वगैरे होतंय का? हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या ट्रेड प्लॅन करा. ठीक आहे. आता आपण बँक निफ्टीचं बघूया. बँक निफ्टीने डेली टाईम फ्रेमवर खूपच चांगली कॅन्डल बनवली आहे. म्हणजे आज बँक निफ्टी ह्यूज गॅप अप ओपन झालंय आणि त्यानंतर मार्केट बऱ्यापैकी सेमच निफ्टीसारखं मार्केटनं आज मूव्हमेंट केलेले आहेत. पण बँक निफ्टी इतकं ह्यूज गॅप अप असल्यामुळे बँक निफ्टीमध्ये आता होप्स वाढलेत. बँक निफ्टीने जराशी पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे. त्यामुळे आपण बघूया की बँक निफ्टीमध्ये उद्या काय होते. आज बँक निफ्टीमध्ये मी काल ज्या लेव्हल्स दिल्या होत्या तुम्हाला, तर बँक निफ्टी ह्यूज गॅप अप ओपन झाल्यामुळे अ, इथे कुठेतरी ते ओपन झालं. पण लास्टची जी मी तुम्हाला टार्गेटवाली जी लाईन दिली होती, जो रेझिस्टन्स दिला होता, बँक निफ्टीने एक्झॅक्टली त्याचा सपोर्ट घेतलाय. त्याच्यावरती ओपन झाले बँक निफ्टी. सुरुवातीला त्यानं थोडंसं सेलिंग दाखवलं, इथं सपोर्ट घेतला आणि मग इथून मार्केट बँक निफ्टीचं वरती जायला सुरुवात झाली. त्यामुळे काल आपण जी बँक निफ्टीमध्ये लेव्हल दिली होती, ती सुद्धा परफेक्टली काम केलेली आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट तुम्ही उद्यासाठी लक्षात ठेवा, की बँक निफ्टीने आजचा जो गॅप आहे, म्हणजे कालच्या मार्केटमध्ये आणि आजच्या मार्केटमध्ये तो गॅप काही अजून फिल केला नाहीये. त्यामुळे उद्या पॉसिबिलिटी असू शकते, की मार्केट जे आहे ते इथं कुठेही ओपन होऊ दे. पण एकदा मार्केट ह्या लेव्हलला येऊन म्हणजे जिथं कालची क्लोजिंग आहे, त्या लेव्हलला येऊन हा गॅप फिल करून मग पुन्हा अपसाइडला मूव्हमेंट करू शकते. त्यामुळे ही पॉसिबिलिटी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. जर बँक निफ्टी इथं आधीमध्ये कुठेही ओपन झालं आणि जर का ते डाउन साइडला मूव्हमेंट करायला लागलं, तर किमान बँक निफ्टी जे आहे, ते ह्या लेव्हलपर्यंत इथे मी देते तुम्हाला. अ, ही लेव्हल लक्षात ठेवा तुम्ही 48,026 समथिंग. तर ह्या लेव्हलपर्यंत बँक निफ्टी जर पडायला लागलं, तर इथपर्यंत येऊ शकते. जर त्याला गॅप फिल करायला खाली यायचं असेल तर. आणि इथून पुन्हा मार्केट अपसाइडला पण जाऊ शकते किंवा ही जर लेव्हल तोडली बँक निफ्टीने, तर अगेन त्याच्यासाठी हा सपोर्ट आहे. 47,846 चा. ठीक आहे. तर हा एक त्याच्यासाठी सपोर्ट असणार आहे. आणि उद्या जर बँक निफ्टीने मार्केट आधी उद्याला कुठे ओपन होते हे तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही उद्याला ही एक लेवल असणार आहे बँक निफ्टीसाठी. मार्केट कुठे ओपन होते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यानंतर हा त्याच्यासाठी इम्पोर्टंट रेझिस्टन्स असणार आहे. हा रेझिस्टन्स जर का तोडला बँक निफ्टीने, तर मार्केट अपसाइडला मूव्ह करू शकते. आता की बँक निफ्टीने जर हा 49,244 चा रेझिस्टन्स जर तोडला, तर बँक निफ्टी 39,543 पर्यंत येऊ शकते. डाउन साइडला जर बँक निफ्टीने 48,500 चा लो तोडला, म्हणजे हा जर सपोर्ट तोडला, तर मार्केट जे आहे ते खालच्या साइडला येऊ शकते. इथं गॅप फिलिंग करेपर्यंत तरी मार्केट येऊच शकते. पण मध्ये-मध्ये मार्केट कदाचित 48,364 ला, 319 ला थोडंसं पुलबॅक घेऊ शकते. इथं थोडंसं टाईमपास करू शकते. पण मोस्टली लेव्हल जे आहे ते 48,026 पर्यंत येऊ शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो 47,846 असणार आहे. ठीक आहे. आणि हा पण जर सपोर्ट तोडला बँक निफ्टीने, तर मात्र बँक निफ्टी त्याच्यानंतर 47,475 पर्यंत येऊ शकते. सो या लेव्हल्स आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. उद्याला 48,500 ही सायकॉलॉजिकल लेव्हल असणार आहे बँक निफ्टीसाठी. त्यामुळे या लेव्हलला मार्केट खूप जास्त टाईमपास करू शकते, पुलबॅक करू शकते, त्यानंतर ट्रॅप करू शकते. तर ही लेव्हल तुम्ही थोडीशी सांभाळून घ्या. ह्या लेव्हलवर तुम्ही काळजीपूर्वक ट्रेड करा. त्यानंतर इथे सुद्धा
49,000 ही पण सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. ह्या लेव्हलला सुद्धा तुम्ही थोडंसं काळजी घ्यायचंय बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताना. ओके. सो उद्यासाठी या तुमच्या निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी लेव्हल्स असणार आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे एनालिसिसचा ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी दिलेल्या लेव्हल्स तुमच्यासाठी काम करत आहेत की नाही हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटते? माझा व्हिडिओ तुम्हाला समजते का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमच्या आणखी काही शंका असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुमच्या त्या शंकांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासाठी आणखी नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येते. ओके. सो आजच्यासाठी इतकंच. थँक यू.